नमस्कार. आज 5 मार्च 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. 3 मार्च 4 मार्च या दिवशीचं वृत्तपत्र विश्लेषणचं व्हिडिओ आलेलं नव्हतं. त्यानंतर पहा, धुलिवंदनची सुट्टी आपण घेतलेली होती. त्यासोबतच अगदी 4 तारखेला लोकसत्ताचं वृत्तपत्र इश्यू झालेलं नव्हतं. ओके, पण द हिंदूचं झालेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने पहा, लोकसत्ता कार्यालयाला पण सुट्टी आणि द हिंदू कार्यालयाला पण आज सुट्टी असेल मे बी. ओके, मग या निमित्ताने 3 आणि 4 तारखेला अगदीच सुट्टी होती. त्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाहीत, पण मी आजचं जे वृत्तपत्र विश्लेषणचं जे टायटल असेल ना, त्यावरती 3 ते 5 तारीख असं टाकणार आहे, जेणेकरून ही सिरीज जी आहे ती कंटिन्यू राहील. हा एक महत्त्वाचा तिथं मुद्दा होता. त्यानंतर आपल्या सुट्टी दरम्यान ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचं विश्लेषण किंवा ते जे सर्व बातम्या आहेत ना, ते आपण आपल्या मॅगझिनमध्ये किंवा हे जे PDF मी तुम्हाला दिलेली आहे डेली करंट अफेअर्सची, त्यामध्ये मी हे सर्व काही टाकलेलं आहे. तर तुम्ही निश्चितपणे ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ॲक्सेस करू शकता. त्यानंतर आपण आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आता सुरुवात करूयात. ओके, पहिलीच बातमी आहे, तेलाचा भडका, रुपयाला तडाखा, पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम, शेअर बाजार 6 महिन्यांच्या नीचांकी. आता अगदीच आपण पश्चिम आशियामध्ये जे संघर्ष चालू आहे सध्याला त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी अन्य बातम्या पाहून घेऊयात अगोदर. नेक्स्ट आहे, पवार यांच्या उमेदवारीने राज्यसभा निवडणूक बिनविरोध, तावडे आणि आठवले भाजपच्या यादीमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. आता रामदास आठवले पण भाजपकडून त्यांनी राज्यसभेवरती जाणार आहेत. त्यानंतर पहा, राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव पुढे आल्यामुळे अगदीच बिनविरोध ही निवडणूक होणार असल्याची जास्त चिन्ह आपल्याला दिसत आहेत. पुढची बातमी, मुंबईचा पारा 38.7 अंशावर, पुढील 2-3 दिवस तापमानवाढीचा इशारा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, नेपाळमध्ये आज सार्वत्रिक निवडणूक. लास्ट इयरला जेनझी यांनी जे आंदोलन केलं होतं त्यामध्ये KP शर्मा ओली यांचं सरकार उलटून टाकण्यात आलं होतं. मग आज तिथे निवडणूक होणार आहेत पहा. मग निवडणुकीमध्ये पाहूयात की कोण त्यावेळेस जिंकून येईल. मग त्या पद्धतीने आपलं इंटरनॅशनल रिलेशन पण वर्क करेल. मी त्यावेळेस हे सर्व काही विश्लेषण नक्कीच घेणार आहे. पुढे चला, तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार. व काल उच्च न्यायालयाने बोलत असताना पहा, आता जे नाशिकमधील जे तपोवन आहे ते जी झाडं कट करण्यात येणार होते त्याच्या विरोधात NGTमध्ये दाद मागण्यात आली, बरोबर. मग NGTमध्ये दाद मागण्यात आल्यानंतर जी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे यांनी काय केलं, NGTची जी केस आहे ती हायकोर्टामध्ये चालवण्यात यावी यासाठी हायकोर्टामध्ये याचिका लावली. त्यावर बॉम्बे हायकोर्टाने म्हटलेलं आहे पहा की तुम्ही सर्वप्रथम NGTमध्ये तसा अर्ज दाखल करा. अर्ज दाखल केल्यानंतर NGTने जर केस सोडली तर त्याला आम्ही परत हायकोर्टामध्ये त्याची सुनावणी घेऊ, अन्यथा आम्ही सुनावणी घेणार नाही. ओके, मग आता अगदी या न्यूजमधून आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे तर हायकोर्टाची पॉवर. ओके, हायकोर्टाची जी पॉवर आहे ना ती खूप वाईड आहे. म्हणजे अगदी लिगल राईटबद्दल पण हायकोर्टामध्ये तुम्ही रीट याचिका दाखल करू शकता. पण सुप्रीम कोर्टामध्ये तसं आहे का? सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही फंडामेंटल राईटबद्दल तिथं जाऊ शकता. नक्कीच फंडामेंटल राईट जर व्हायोलेट झाले असतील तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. त्यांची पॉवर थोडीशी नॅरो आहे सुप्रीम कोर्टाची, पण रीट पिटिशन जी पॉवर आहे ना हायकोर्टाची ती खूप मोठी आहे. आणखीन याचं एक बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पहा, लास्ट मंथमध्ये आसामचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसने एक रीट पिटिशन फाईल केलं होतं सुप्रीम कोर्टमध्ये, पण सुप्रीम कोर्टाने त्याला फेटाळत त्यांनी काय म्हटलं की तुम्ही पहिल्यांदा गुवाहाटी हायकोर्टाकडे जा. ओके, तर यावरून आपल्याला काय लक्षात येतं की हायकोर्टाची जी पॉवर आहे ना ती खूप वाईड आहे, म्हणजे मोठी आहे, पण सुप्रीम कोर्टाची थोडीशी नॅरो आहे. ओके, हाच एक तुम्ही थोडासा पहिल्यांदा मुद्दा लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही पॉलिटी शिकता ना त्यावेळेस याला स्पष्टरित्या तुम्हाला लक्षातच येईल की बाबा ही पॉवर कशामुळे वाईड आहे, पॉवर नॅरो कशामुळे आहे. ओके, आय होप ही बातमी तुम्हाला नक्कीच समजलेली असेल. त्यानंतर कर्करोगावरील नवी औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, व हे अगदी आपल्याला माहितीच आहे पहा. कारण मेडिकल क्षेत्र किंवा फार्मसीचे क्षेत्र जर तुम्ही पाहिलात तर त्यामध्ये अगदीच औषधांच्या किमती जास्त आहेत. मग टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी एक रिसर्च केली व त्यांनी रिसर्चमध्ये अशा पद्धतीने पाहिलं पहा की आपल्या देशामध्ये जर औषधं, आता युरोपियन युनियन असू द्या किंवा रशिया असू द्या किंवा वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत त्यांच्याकडे जर एखाद्या कॅन्सरचं जर औषध आलेलं असेल तर ते स्वतः पेटंट त्याचं घेतात, बरोबर आहे. मग पेटंट झाल्यानंतर त्या औषधाला आपण एकतर बनवू शकत नाही. हां, बनवण्याची आपल्याकडे परमिशन आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननुसार, पण अगदी भारत सरकार त्या पद्धतीने अद्याप
ॲक्शन वगैरे घेत नाही आहे. त्यामुळेच आपल्या देशामध्ये पहा कर्करोगावरील जी नवीन औषधे आहेत ना, ती अगदी सर्वसामान्यांना परवडण्यासारखी बिलकुल नाही आहेत. ओके, आता अगदीच याबद्दल जर भारत सरकारने वगैरे जर ॲक्शन उचललं किंवा बजेटमध्ये तसं त्यांनी म्हटलं आहे की आम्ही कॅन्सरवरचे जे टॅरिफ आहे ते कमी करू, जर तसं झालं ना तर ते आपल्यासाठी खूप बेस्ट असेल पहा, व पॉझिटिव्ह न्यूज असेल. कारण कॅन्सरचं प्रमाण आपल्या भारत देशामध्ये खूप आहे. ओके, असं असलं तरी पहा आपण नॉटिफायबल डिसीजमध्ये कॅन्सरला अद्याप टाकलेलं नाही आहे. हां, ते सध्याला चर्चेत आहे. पाहूयात भारत सरकारने जर याला नोटिफाईडमध्ये जर टाकलं ना तर अगदी पहा प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटची आपल्याला तिथं नोंद घ्यावी लागेल. ओके, हा एक पॉईंट तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या. त्याच्यानंतर MPSCच्या परीक्षा नियमांचा भंग, प्रशासकीय दिरंगाईचा फटका, पूर्व परीक्षा निकालानंतर मुख्य परीक्षा 30 दिवसांतच. पहा प्रामुख्याने पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्हींमध्ये 45 दिवसांचा तिथं कालावधी असणं बंधनकारक आहे किंवा एक नियम आहे. पण तुम्हाला माहिती आहे 27 फेब्रुवारी रोजी MPSCचा निकाल आला व 29 मार्च रोजी डायरेक्टली मुख्य परीक्षा आहे. व अगदी मी मान्य करतो आहे पहा, मी याच क्षेत्रातून आहे. या कारणानिमित्त मला लक्षात येतं की UPSCचं पहा किंवा MPSC आता राज्यसेवा आहे. म्हणजे ज्यावेळेस मी वृत्तपत्र विश्लेषणाला चालू केलं होतं ना त्यावेळेसपासून म्हणतोय तुम्हाला मिनिमम ऑप्शनल सब्जेक्ट जर कव्हर करायचा म्हटलं तर मिनिमम 5 मंथ लागतात. ओके, व यामुळेच पहा UPSC किंवा MPSC जर क्षेत्र निवडला असाल तर ठराव खूप जरुरी आहे. ओके, म्हणजे अगदी हे दीर्घकालिक आहे. जसं सरळ सेवेचा निकाल लागल्यानंतर पहा लगेच नोकरी तिथं प्राप्त होऊ शकते, तसं MPSC आणि UPSCमध्ये नाही आहे. इथे पहिल्यांदा तुम्हाला अभ्यास खूप करावा लागतो, त्याच्यानंतरच तुम्हाला एक्झाम द्यावी लागते व एक्झामची जी प्रोसेस आहे तीच ऑलरेडी 1 इयर आहे. ओके, त्यामुळे जे विद्यार्थी अगदीच पहा थोडंसं म्हणजे याला वेगळ्या पद्धतीने नका घेऊ, म्हणजे निगेटिव्हली नका घेऊ, परंतु पॉझिटिव्हली नक्की घ्या की यामुळे ना तुमच्या दिमागाचे जे दरवाजे खुलणार आहेत ती अन्य कोणत्याही एक्झाममध्ये नक्कीच खुलू शकणार नाहीत. पहा मी म्हणजे अगदीच याला पॉझिटिव्हली खूप घेत असतो, पण थोडंसं यामध्ये चॅलेंजेस नक्की आहेत. पण MPSCने याकडे थोडंसं पाहणं गरजेचं होतं की वेळ देणं निश्चिंत गरजेचं आहे. पहा कारण मी म्हटलं ना 5 महिने फक्त ऑप्शनलला लागतात व एखाद्या विद्यार्थ्यांनी जर आता पहा परीक्षा पास जर झालेली असेल तर 30 दिवसांमध्ये अगदी पहा कोणतं कंटेंट कुठे लिहायचं वगैरे हे पण त्याला समजू शकणार नाही. त्यामुळे अगदी आता याला आपण पण मदत करू शकतो. पहा की अगदी जे 2026चे जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी कॉन्टॅक्ट मला नक्की करू शकता आन्सर रायटिंगबद्दल किंवा पुढच्या पाथबद्दल. कारण 2025 तर आपल्या हातातून ऑलरेडी गेलेलं आहे किंवा जे पूर्व परीक्षा पास झालेली आहेत त्यांनी आय होप की याच्यापूर्वीच त्यांनी सर्व काही म्हणजे त्यांचं जे पाथ आहे ते निवडलेला होता. पण जे 2026चे विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मला. त्याच्यानंतर जर मेन सायन्स रायटिंगबद्दल तुम्हाला जर काही समस्या येत असतील तर आपण त्याबद्दल सेशन पण ठेवूयात. ओके, तर नक्कीच शक्य झालं किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत आता अगदी माझ्यासोबतचे जी याच्यापूर्वीचे विद्यार्थी आहेत पहा ते डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट वगैरे करतात. आता अगदीच पहा काय म्हणतो आपण 2 दिवस ज्यावेळेस सुट्टीवर होतो त्यावेळेस पण माझ्यासोबत काही विद्यार्थी कॉन्टॅक्टमध्ये ऑलरेडी होते. त्यानंतर अगदी टेलिग्राम चॅनलवरती मी काही अपडेट देत नाही, सॉरी फॉर दॅट. पण अगदी समजत नाही की तिथे म्हणजे किती विद्यार्थी ॲक्टिव्ह आहेत, या कारणानिमित्त मी थोडंसं टेलिग्रामवरती ॲक्टिव्ह नसतो. पण जर तुम्हाला तशा पद्धतीने काही शंका वगैरे जर असेल तर डायरेक्टली तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर हे नंबर आहे बहुतांश विद्यार्थ्यांकडे आहे, पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा नंबर परत एकदा मी इश्यू करत आहे. ओके, तर मेन सायन्स रायटिंगबद्दल पण आपण त्या पद्धतीने नक्कीच पावले टाकूया. 2026चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी एकदा मला प्लीज कॉन्टॅक्ट नक्की करू शकता. ओके, आपण शक्य झालं ना तर त्याबद्दल चर्चा करूयात. त्यानंतर डेली करंट अफेअर्सचं जे PDF आहे त्यामध्ये मी ऑलरेडी दिलेलं आहे. पाहता रायसीमा डायलॉग, ओके रायसीना डायलॉग. आता या डायलॉगमध्ये पहा परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो कारण हे सिंपल प्रश्न आहे. ओके, त्यानिमित्ताने आपण ज्यावेळेस याबद्दल चर्चा करू तिथे मी येणारच आहे. थोडंसं आपण पुढे जाऊयात. ओके, इथून आपल्यासाठी गरजेचं नाही. हां, त्यानंतर पहा इथे देण्यात आलेलं आहे की UPSCची पहिली तयारी कशा पद्धतीने करायला हवी व अगदी यांनी चांगल्या पद्धतीने दिले पाहिजे काही NCERT वगैरे तुम्ही वाचून घ्या. आता अगदी जे विद्यार्थी आर्ट्समधून आलेले आहेत पहा त्यांच्यासाठी तर UPSC खूप बेस्ट आहे असं मी डायरेक्टली म्हणेल. कारण तुमचा सिलेबस किंवा जो बेस आहे ना तो आर्ट्सच्या विषयामध्ये ऑलरेडी झालेला असतो. आता अगदी NCERT मस्ट आहेत का? ओके, जर तुमच्याजवळ वेळ असेल ना तर तुम्ही नक्की वाचू शकता. पण जर वेळ नसेल आणि तुमचं आर्ट्स बॅकग्राऊंड असेल तर मी डायरेक्टली म्हणेल की तुम्ही NCERT स्किप पण करू शकता. पण त्यामध्ये पण पहा काही अटी आहेत, जसं की इतिहास आणि भूगोलाची 11वी आणि 12वीची NCERT मस्ट आहे. त्यानंतर आय थिंक 12वी केमिस्ट्री सेकंड यामधील चॅप्टर 16 ओके जे की प्रिलिमला खूप येतं. ओके, असे काही हे आहेत काय म्हणू शकता तुम्ही चॅप्टर्स वगैरे किंवा जे NCERT आहेत ते मस्ट आहेत. पण 6वी ते 12वी आता इथं देण्यात आलेलं नाही की 6वी 12वीपर्यंतचे पूर्ण NCERT वगैरे तुम्हाला वाचून
बाजूला ठेवायचे आहेत. तसं न केलात तरी चालेल, कारण तुमचं आर्ट्स बॅकग्राऊंड नक्की आहे याच्यापूर्वी. ओके, तर सविस्तर आपण याबद्दल चर्चा करूयात. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये वगैरे त्याबद्दलची मला सांगू शकता. तुमचे काही सजेशन असतील तर आपल्याकडे म्हणजे नक्कीच स्वागत आहे त्याबद्दलचं. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी न्यूज दिसत नाहीत पहा. नेक्स्ट आहे इस्रायल अमेरिका आणखी आक्रमक, इराणचे नेतृत्व लक्ष, युद्धात 1045 इराणी नागरिक ठार, नेतृत्वाची धुरा खामेनी पुत्राकडे. आता हा प्रश्नचिन्ह आहे व सोपवण्याची शक्यता आहे खामेनी यांच्या पुत्राकडे, पण अद्याप आपण त्याची पुष्टी वगैरे करू नये किंवा अगदी आपल्यासाठी ते अद्याप आवश्यकतेचं पण नाही. UPSCला वगैरे तसा प्रश्न येणार नाही, पण इंटरनॅशनल रिलेशनच्या नेतृत्वाखाली आपल्यासाठी हे खूप गरजेचं आहे. मी हे आर्टिकल जे सर्व काही बातम्या आहेत ना त्याला नेक्स्ट आर्टिकलमध्ये चर्चा करणारच आहे. थोडंसं मी पुढे घेऊन जातो तुम्हाला. नेक्स्ट आहे फिनलंडचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर. कशा संदर्भात आलेले आहेत? पंतप्रधान अलेक्झांडर स्टब हे फिनलंडचे पंतप्रधान आहेत. त्यांनी रायसिना डायलॉग या चर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले आहेत व यावर्षीचे ते प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे लक्षात घ्या आता ही रायसिना डायलॉग काय आहे. ओके, आता अगदीच 2-3 दिवस झाले हे चर्चेत राहिलेलं आहे व आजपासून रायसिना डायलॉग चालू होत आहे. त्यानिमित्ताने घ्या तर रायसिना डायलॉग ही भूराजकीय आणि भू आर्थिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली जाणारी भारताची प्रमुख वार्षिक परिषद आहे. ओके, जिओ पॉलिटिक्स आणि जिओ इकॉनॉमिक्स ही 2 संकल्पना तुम्ही लक्षात घ्या. परीक्षेला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जिओ पॉलिटिक्स आणि जिओ इकॉनॉमिक्स याबद्दल थिंक टँक किंवा चर्चा करण्यासाठी कोणती परिषद भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात येते? तर रायसिना डायलॉग हा त्याचं उत्तर असेल. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता पहा, ही रायसिना डायलॉग कोणत्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली आहे किंवा कोणत्या परिषदेची प्रेरणा आहे? तर सिंगापूरची एक परिषद आहे शांग्री ला डायलॉग. ओके, UPSC आता इथून प्रश्न विचारू शकते की शांग्री ला डायलॉग हे कोणाचा आहे? चायना, मलेशिया. ओके, तर हे आहे सिंगापूर. थोडंसं नावावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. शांग्री ला डायलॉग कोणाचा आहे? सिंगापूरचा आहे. तर रायसिना डायलॉग कोणाचा आहे? भारत देशाचा आहे. ओके, त्यानंतर यामध्ये जगासमोरील आव्हानात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विविध देशांचे परराष्ट्रमंत्री, विचारवंत, पत्रकार, व्यापारी, नेते आणि धोरणकर्ते एकत्र येतात. त्यानंतर याचा मुख्य उद्देश जागतिक स्तरावर भारताची भूमिका स्पष्ट करणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार वाढवणे हा याचा प्रमुख उद्दिष्ट आहे. ओके, त्यानंतर पहा आता अगदी यावर्षीचं जे रायसिना डायलॉग आहे त्यामध्ये बिस्लरी पण सपोर्ट करत आहे व बिस्लरीचे जे संस्थापक आहेत त्यांनी पण यामध्ये चर्चा घेणार आहेत. तुम्ही ORFच्या वेबसाईटवर जाऊन ते पाहू शकता. त्याच्यानंतर ही रायसिना नावच का देण्यात आलं? तर सर्वांना माहिती असेल की भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान नवी दिल्लीतील ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीचेच नाव आहे रायसिना हिल्स. भारत सरकारच्या सत्तेचे हे केंद्र असल्याने या परिषदेला रायसिना डायलॉग असे नाव देण्यात आलेलं आहे. व याची सुरुवात कधीपासून झाली तर 2016मध्ये याची पहिली आवृत्ती घेण्यात आली, म्हणजे पहिल्यांदा 2016मध्ये बसली होती. त्यानंतर यात केवळ सरकारी प्रतिनिधीच नाहीत तर खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संशोधकही सहभागी होतात. खाजगी क्षेत्रातील जसं मी बिस्लरीचं उदाहरण दिलं, बिस्लरीचे जे CEO आहेत ते पण यामध्ये सहभागी येणार आहेत. त्यानंतर जागतिक प्रभाव काय आहे तर गेल्या काही वर्षात ही परिषद आशियातील सर्वात प्रभावशाली व्यासपीठांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. ओके, तर आता अगदीच पहा किंवा रायसिना डायलॉग जे आहे याचं आपल्याला जर विश्लेषण करा असा जर प्रश्न आला ना तर तुम्ही हेच पॉईंट लिहू शकता ना मेन्समध्ये. ओके, व पहा करंट ओरिएंटेड जास्त प्रश्न आहेत. आता जवळपास पहा 15 मार्कासाठी तुम्हाला मेन्स परीक्षेमध्ये IRचे प्रश्न विचारले जातात. ओके, तर मग अगदी जर सध्याला चर्चेत असेल म्हणजे मागच्या 6 महिन्याचं करंट अफेअर्स तुम्हाला मेन्स परीक्षेला येतं. त्यामुळेच मी म्हणतोय 2026च्या विद्यार्थ्यांना मी गाईड नक्की करू शकेन, कारण 2025 तर ऑलरेडी हातातून गेलेला आहे. ओके, पण जेवढ्या विद्यार्थ्यांचे कॉल वगैरे आले त्यांना मी नक्कीच सपोर्ट केला आहे. तर 2026साठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत आपण त्याबद्दल नक्की पुढे एक प्लॅन वगैरे तयार करूयात. डन. त्याच्यानंतर आता प्रिलिमला प्रश्न काय येऊ शकतो तर लक्षात घ्या तुम्ही, थीम्स काय आहेत? हा प्रश्न UPSC प्रिलिमचा आहे की रायसिना डायलॉग 2026ची थीम काय आहे तर संस्कार ही थीम आहे. ओके, व मुख्य अतिथी कोण आहेत? अलेक्झांडर स्टब, फिनलँडचे अध्यक्ष. ओके, हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. डन. त्याच्यानंतर लास्ट इयरचं पण देण्यात आलेलं आहे, तर शक्य झालं तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. पण 2026 तर अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आय थिंक राज्यसेवा पूर्व परीक्षा 31 मेला आहे, त्यामुळे तुमच्याजवळ पण खूप कमी कालावधी आहे. व UPSCची पूर्व परीक्षा पहा आय थिंक 24 मे, म्हणजे जवळपास 79 डेज तुमच्याजवळ शिल्लक आहेत. त्यामुळे प्लीज थोडंसं एनर्जेटिक पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागा. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. तावडेंना राज्यसभा उमेदवारीचे बळ, भाजपकडून नावावर खामोतब, राष्ट्रीय राजकारणात संधी आपल्यासाठी सध्याला आवश्यकता नाही आहे. त्यानंतर पुढे चला.
इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज आहे का? त्यानंतर नेक्स्ट आहे, राज्यात 2 वर्षांत 31,000 महिला आणि मुली बेपत्ता झालेल्या आहेत. मग अगदीच याला महाराष्ट्र राज्य सरकार पाहता नवीन एक कक्ष स्थापन करून याबद्दलची कारवाई करण्यात येणार आहे. ओके, पाहूयात या न्यूजचं पुढे आर्टिकल्स वगैरे आले किंवा याला जर फॉलोअप घेण्याचा संधी मिळाली तर आपण याची नक्कीच फॉलोअप घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढे चला, विनाशकालाची विपरीतता, खामेनी गेले पण त्यांच्या जाण्यानंतर इराणने अमेरिकी अर्थसंपन्नतेच्या पश्चिमी आशियातील मजबूत खोडावर घाव घालून ऊर्जा बाजाराचा भडका उडवला. व प्रश्न असा आहे की खामेनी यांच्या हत्येने अमेरिकेने नेमकी काय साधले? आणि दुसरा मुद्दा, इस्रायलच्या कथित पोलादी छत्रीचा. ओके, यावरून अमेरिकेने इथं नेमकं साध्य काय केलं, हाच एक प्रमुख प्रश्न आहे. पहा, तर आता तुम्हाला समजणार नाही किंवा म्हणजे तुम्हाला नवल नक्कीच वाटेल की अमेरिकेने एवढं देशांमध्ये हस्तक्षेप केलेला आहे का? तर म्हणजे भरपूर देशांमध्ये त्यांनी हस्तक्षेप केलेला आहे. आता ती लिस्ट खूप आहे आणि ती आपल्या परीक्षेसाठी पण कामाची नाही, पण तुम्हाला एक लक्षात राहावं यासाठी महत्त्वाची. ओके, तर मी शक्य झालं तर माझ्या नोटबुकमधून तुम्हाला वाचून दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. हां, तर पहा, अमेरिकेने याच्यापूर्वी आशिया खंडामध्ये जर तुम्ही आक्रमण अमेरिकेने याच्यापूर्वी जर केलेलं जर पाहिलात तुम्ही, तर पहिला आहे व्हिएतनाम. ओके, व इथं अगदीच पहा अमेरिकेने खूप मार खाल्लेला आहे. म्हणजे गुरिला वॉरफेअर टेक्निक जी आहे ती व्हिएतनाममध्ये चालू झाली व अगदीच पहा अमेरिकेला इथं भरपूर मार पडला. 1955 ते 1975. ओके, हे अशा पद्धतीने इथे अमेरिकेने हस्तक्षेप केला होता. 1955 ते 75. व इथे बेसिकली पहा साम्यवादाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने यामध्ये सहभाग घेतला होता. आता साम्यवादाचं काय आहे, तर अगदीच याला थोडंसं आपला शीतयुद्धामध्ये घेऊन जावं लागेल. ओके, आता रशिया काय आहे किंवा USSR जे होतं ते साम्यवादाचं प्रतीक होतं पूर्वी. बरोबर आहे, साम्यवाद त्यांनी घेतलेलं होतं. म्हणजे खाजगी संपत्ती वगैरे कोणाकडेच असणार नाही, सगळेजण समान असतील, समान नागरिक असतील, सगळ्यांकडे समान काय म्हणू शकता संधी असेल. ओके, प्रॉपर्टी पण समान असेल. अशा पद्धतीने जे रशिया किंवा USSRचं जे आयडिओलॉजी होती साम्यवाद, त्याला बेस्ड अगदीच त्याला विरोध करण्यासाठी. कारण पहा USSRकडे जर साम्यवाद होतं तर अमेरिकेकडे कोणतं होतं, तर कॅपिटलिझम होतं, म्हणजे खाजगीकरण सर्व काही. बरोबर आहे, मग ती त्याच बेसिसवर तुम्ही पहा या दोघांमध्ये 1945 नंतर आपलं वर्ल्ड वॉर सेकंड खत्म झाल्यानंतर शीतयुद्ध चालू झालं व शीतयुद्धामध्ये USSRकडे व्हिएतनाम जाऊ नये यासाठी अमेरिकेने पहा व्हिएतनाममध्ये हल्ला केला. ओके, व इथे साम्यवाद न येता इथे कॅपिटलिझम यावं. ओके, व आपला इथं दबदबा वाढावं यासाठी पहा 1955 ते 75 यांनी इथे व्हिएतनाममध्ये त्यांनी हस्तक्षेप करणं चालू केली होती व इथे सैन्य वगैरे पाठवलेलं होतं त्यांनी पहा. पण अगदीच अमेरिकन सैन्याला इथं खूप माघार घ्यावी लागली होती व गुरिला वॉरफेअरमध्ये इथं भरपूर त्यांचं नुकसान झालेलं आहे. व्हिएतनाम म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला लक्षात यायचं ना, तर तुम्ही हे व्हिएतनाम एक लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं आहे अफगाणिस्तान. ओके, अफगाणिस्तानमध्ये पण पहा अगदीच अमेरिकेला थोडासा जास्त फटका बसला, परंतु प्रॉब्लेम कसा आहे पहा, जरी फटका बसला तरी जे शस्त्र वगैरे आहेत ना ती जास्त विकली जातात व अमेरिकन कसं आहे कॅपिटलिस्ट कंट्री आहे. बरोबर, त्यामुळे पहा अगदीच तेथील जे कॅपिटलिस्ट जे उद्योजक वगैरे आहेत ना त्यांनाच इथं भरपूर फायदा होतो. जर अमेरिका एखाद्या युद्धात जर गुंतलं तर काय होतं पहा, सैन्याचे आता अगदीच तुम्ही पहा ना, इराणमध्ये आता सध्याला अमेरिका आलेला आहे. बरोबर, मग इराणमध्ये त्यांनी युद्ध करत असताना त्यांची 3 जी विमानं आहेत ती कुवेतने पाडली. बरोबर आहे, मग ती पाडल्यानंतर आता अगदीच त्याचा खर्च जर तुम्ही पाहिला तर 200 कोटी जरी तुम्ही घेतला तर 600 कोटी तिथं खर्च झाले. बरोबर, मग 3 विमानाचा तिथं लॉस झाला ना, तर मग लगेच जे अमेरिकन सरकार आहे ना ते नव्याने टेंडर काढतं व लगेच 3 विमान विकत घेऊ शकतं. मग यामुळे फायदा कोणाचा आहे, तर अगदीच पहा जे तेथील उद्योजक आहेत ना त्यांचा इथं बेसिकली फायदा होतो. ओके, ती कारण ती कॅपिटलिस्ट कंट्री आहे व तेथील जे उद्योजक आहेत म्हणजे जेवढं हानी झाली ना तेवढं ते परत एकदा भरून काढण्याचा प्रयत्न करतील व अगदीच पहा तेवढी शस्त्र वगैरे नव्याने बनतील तिथं व अगदीच त्यांचाच फायदा आहे. त्यामुळे युद्धात गुंतणं अमेरिकेसाठी पण हे बेसिकली थोडंसं फायद्याचं आहे कारण ती कॅपिटलिस्ट कंट्री आहे. मग ती तसंच झालं पहा अफगाणिस्तानमध्ये ना त्यांनी 2001 पासून चालू लागले व अफगाणिस्तानची मी स्टोरी तुम्हाला सांगितलेली आहे समजावून. 2001 ते 2021 तालिबान. ओके, तालिबानच्या हाती सत्ता त्यांनी डायरेक्टली जाऊन ते वापस गेले होते. सर्वांना माहिती आहे ज्या विद्यार्थ्यांना अफगाणिस्तान आणि अमेरिकेचं काय संबंध आहे किंवा ही इथं येऊन का बसले होते हे समजून घेण्यासाठी तुम्ही 28 फेब्रुवारीचं माझं व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये आपण विस्तृतरित्या डिस्कशन केलेलं आहे. ओके, तर पहा इथे
पण त्यांनी तेच केलेलं होतं. त्यांनी आले म्हणजे अगदीच इथे शांतता वगैरे हवी आहे असं म्हणून त्यांनी इथं गुंतले व अगदीच पहा जर गुंतल्यानंतर अगदीच त्यांना शस्त्रांची वगैरे गरज पडली होती व कॅपिटलिस्ट कंट्री त्यामुळे अगदीच त्यांचे जे उद्योजक आहेत त्यांचा इथं नक्कीच फायदा झालेला होता. त्याच्यानंतर आहे इराक. आता इराकमध्ये काय झालं पहा तर अगदी इराण आणि इराक यांचं युद्ध बोलत असताना त्या दिवशी मी म्हटलेलं होतं सद्दाम हुसेन यांचं नाव मी काढलेलं होतं. मग सद्दाम हुसेनला मारण्यासाठी 2003 ते 2011 या दरम्यान त्यांनी इराकमध्ये पण हस्तक्षेप केलेला आहे पहा. ओके, त्याच्यानंतर येतं नेक्स्ट आहे कोरिया. ओके, आता कोरियाचं तेवढं जास्त फार हे नाही आहे, रिलिव्हन्स नाही आहे, परंतु तुम्ही लक्षात घ्या 1950 ते 1953 दरम्यान अमेरिकेने कोरियामध्ये पण हस्तक्षेप केलेलाच होता. आता यामध्ये पण स्टोरी तेच आहे पहा, नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया. साऊथ कोरिया म्हटल्यानंतर सॅमसंग तुम्हाला आठवत असेल व नॉर्थ कोरिया म्हटल्यानंतर किम जोंग उंग. ओके, व सध्याला इंस्टाग्रामवरती असू द्या किंवा यूट्यूबवरती असू द्या मीम खूप व्हायरल होत आहेत की म्हणजे ज्यांच्याकडे जास्त शस्त्र आहेत तो शांत बसलेला आहे व अन्य देश वगैरे तसं हे करत आहेत, पण त्यांच्यासोबत पण युद्ध झालेलं आहे पहा 1950 ते 53. व कोरियाची लढाई खूप वेगळी असते, म्हणजे ते बलूनने किंवा कचऱ्याने वगैरे ते लढाई करत असतात. कधी वेळ मिळाला तर त्याबद्दल पण आपण चर्चा करूयात. किंवा आय थिंक लास्ट इयरला द हिंदूमध्ये तो आर्टिकल पण आलेला होता, म्हणजे त्यांचं युद्ध चालू होतं साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियामध्ये. व नॉर्थ कोरियाला बेसिकली पाठिंबा कोणाचा आहे पहा, रशियाचा पाठिंबा आहे व साऊथ कोरिया जी आहे सॅमसंग कंपनी त्यांना पाठिंबा आहे आपल्या अमेरिकेचा. ओके, मग त्यामुळे थोडंसं हे चालू असतं, पण अगदीच पहा त्यावेळेस जास्त गुंतलेलं नव्हतं अमेरिका. 1950 ते 53 या दरम्यानच तेवढंच युद्ध झालेलं आहे कोरियाबद्दलचं. त्याच्यानंतर 1953मध्ये परत पहा आपण इराण याबद्दलचं थोडीशी चर्चा केली होती पहा, किंवा आय थिंक 1 किंवा 2 तारखेचं 1 मार्च रोजीचं तुम्ही त्याबद्दलचं व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये आपण इराणबद्दलचं सर्व काही डिस्कशन केलेलं आहे. मग त्या दिवशी डिस्कशन करत असताना मी 1952चा त्यांचा थोडासा इतिहास सांगत होतो, बरोबर. मग 1952-53मध्ये पहा लोकशाही सरकार इराणमध्ये ऑलरेडी आलेलं होतं, बरोबर. मग त्या लोकशाही सरकारला उलटून टाकण्याचं काम अमेरिकेने इराणमध्ये 1953मध्ये केलं. ओके, व ते लोकशाही आधारित जे सरकार होतं त्यांना उलटून टाकून त्यांनी कोणाचं शाह मोहम्मद पहलवी यांचं सरकार तिथं बसवलं किंवा त्यांना तिथं बसवलं व पपेट रूरल तुम्ही म्हणू शकता. व 1953 पासून ते 1979पर्यंत अमेरिकेने तिथं बेसिकली हस्तक्षेपच केला, कारण ते पपेट रूलर होते पहा. ओके, व वेस्टर्न त्या पद्धतीने त्यांनी खूप मदत तिथे बेसिकली केलेलीच होती. व आता इथूनच येतं पहा इस्रायलचं रोल किंवा इस्रायलचा जो फॅक्ट आहे तो इथूनच बेसिकली येत जातो, कारण इराणने त्यामुळेच त्यांना पहिल्यांदा मदत केली होती इस्रायलला. म्हणजे पहिल्यांदा रिकॉग्नाइज, म्हणजे पहिली इस्लाम कंट्री ज्यांनी इस्रायलला रिकॉग्नाइज केलं होतं ना ते होता इराण. कशामुळे तर अमेरिकनच्या हस्तक्षेपामुळे. पण पहा पुढे 1979 नंतर ज्यावेळेस खोमेनी सत्तेमध्ये आले त्यावेळेस त्यांनी इस्रायलला डायरेक्टली म्हटलं होतं की हे छोटा शैतान आहे. ओके, व आज घडीला ते कदाचित सत्यच ठरत आहे. आता काही गोष्टी मी पहा व विद्यार्थ्यांनी चांगला सजेशन मला दिलेला आहे पहा की सर तुम्ही मॅपचा यूज नक्की करा. तर हे पहा इथं आहे छोटूसा इस्रायल. ओके, व इथे पॅलेस्टाईन, इथं बाजूलाच गाझापट्टी आहे. त्याच्यानंतर हे सिरिया, त्यानंतर ही लेबनान. आता सध्याला तुम्हाला माहिती असेल की इराणसोबत लेबनान पण वॉरमध्ये उतरत आहे, बरोबर. मग हे का होत आहे तर इराणचंच एक संघटना इथे हिजबुल्ला नावाची जी संघटना आहे ना ती इथं काम करते. ओके, यासाठी त्यांनी पण आता अगदी इस्रायलला नॉर्थ फ्रंट म्हणून जर तुम्ही ओळखला तर ते लेबनान आहे. व आय थिंक आजच्या द हिंदूमध्ये किंवा लोकसत्तामध्ये ती बातमी आलेलीच असेल. एकच मिनिटला, आय थिंक द हिंदूमध्ये आहे. हां, हे पहा तुम्ही इथं पाहू शकता द हिंदूमध्ये ती बातमी आलेली आहे लेबनान. ओके, लेबनान नॉर्थ फ्रंटवरून इस्रायलला टक्कर देत आहे व त्याचं नेमकं कारणच आहे इराण आणि लेबनान. ओके, आता अगदीच पहा तुम्ही, आता काही विद्यार्थ्यांना आणखीन असा एक प्रश्न पडू शकतो पहा की हे जे मिडल ईस्ट कंट्री आहेत हे सगळेच इस्लाम कंट्रीज आहेत पहा, यामध्ये काही शक बिलकुल नाही आहे. परंतु हे स्वतःच भांडण का करून घेत आहेत? किंवा बाजूला इथं पाकिस्तान आहे, इराणच्या बाजूला पाकिस्तान आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर वरती आहे अफगाणिस्तान. ओके, त्याच्यानंतर वरती जर तुम्ही पाहिलात तर सेंट्रल एशिया, हे सर्व इस्लामिक कंट्रीज आहेत. पण हे स्वतः भांडण का करून घेत आहेत? तर पहा आता इस्लाममध्ये पण झालेलं काय समस्या, तर अगदी मोहम्मद पैगंबर यांच्या निधनानंतर ओके आता आपले देवता कोण किंवा प्रेषित कोण, पुढचे जे धर्मगुरू आहेत ते कोण असतील यासाठी पहा तिथे भांडण झाले. व तेव्हापासून अगदीच इस्लाममध्ये शिया आणि सुन्नी हे 2 पंथ तिथं पडलेले आहेत. व शिया पंथ बेसिकली कोण मानतात तर इराण हे मानतात व यांची जवळपास 15% ही लोकसंख्या आहे ओव्हरऑल वर्ल्डची
ओके, म्हणजे वर्ल्डमध्ये ही यांची तेवढीच संख्या आहे. व यांचं बेसिकली शिया मुस्लिम यांचं म्हणणं काय आहे, तर मोहम्मद पैगंबरांच्या कुटुंबातीलच नेक्स्ट धर्मगुरू म्हणजेच काय, मोहम्मद पैगंबर यांच्या कुटुंबातीलच व्हायला पाहिजेत, अन्य दुसरा कोणीही व्हायला कामा नाही, असं 15% मुस्लिमांचं तिथं म्हणणं होतं. मग यासाठी शिया मुस्लिम किंवा शिया जे पंथ आहेत ती उदयास आला. व सुन्नी पंथ कोण आहे, मग जवळपास पहा 85% आज घडीला इस्लाम धर्म हे मानतात. व अगदी इराण सोडलात तुम्ही, त्यानंतर हे लेबनान वगैरे जर सोडलात ना, बाकी सगळीकडे आता सौदी अरेबिया वगैरे आहे, त्यानंतर UAE आहे, ओमान आहे, हे जे सर्व आहेत ते सुन्नी पंथीय आहेत. ओके, मग ह्यांचं काय म्हणणं आहे की नाही, अन्य दुसऱ्यांना पण आपण संधी दिली पाहिजे, म्हणजे मोहम्मद पैगंबर यांच्यानंतर अगदीच त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत त्यांनी काय केलेलं आहे, धर्मगुरू त्यांना मानलेला आहे. धर्मगुरूऐवजी पहा तुम्ही इथं असं म्हणू शकता की इथं खलिफा म्हणतात त्यांना. ओके, आपल्याकडे खलिफा किंवा कॅलिफेट मुवमेंट पण आहे पहा. ओके, तो पण पॉईंट तुम्ही लक्षात घेऊ शकता. व इकडे जर तुम्ही म्हटलात तर इमाम. ओके, आता इमाम म्हटल्यानंतर अगदीच आपल्याकडे तुमच्या ह्याच्यापासून पहा तुम्ही म्हणू शकता की प्रार्थना वगैरे ज्यांनी हे करून घेतात त्यांना आपण इमाम बेसिकली म्हणतो. ओके, अगदी तशाच पद्धतीने आहे. व यांचे जे नमाज पठणचं जे हे आहे त्यामध्ये पण काही चेंजेस आहेत शिया आणि सुन्नी मुस्लिम यांच्यामध्ये. जो सर्व काही वाद आहे तो इथंच आहे पहा. म्हणजे अगदी इराण लढत असताना ना कोणी त्यांना मदत का करत नाही आहे, कारण अगदी दुसरे सुन्नीपंथीय आहेत व हे शियापंथीय आहेत. व त्यानंतर पहा जर तुम्ही इराकचं जर पाहिलात ना, तर इराकमध्ये आज देखील शियापंथीय नक्कीच आहेत, पण थोडंसं मिक्स कल्चर आहे इराकचं. ओके, पण बेसिकली तुम्ही इराणचं जर पाहिलात तर ते अगदी एकच आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचं कसं आहे, मग पाकिस्तान पण अगदीच आपल्या भारत देशासारखं आहे पहा, थोडंसं मिक्स आहेत पण जास्त करून सुन्नी मुस्लिम आहेत. ओके, व सौदी अरेबिया हे जास्तच आहेत. व खऱ्या अर्थाने जर पाहिलात तुम्ही तर मिक्स कल्चरमुळे अगदीच आपल्याला दोन्ही देशांसोबत थोडंसं चर्चा ठेवावीच लागते. इराणसोबत पण आपले चांगले संबंध होते पहा, इथंच आहे चाबहार पोर्ट भारत सरकारने बांधलेलं. व अगदी जर तुम्ही सौदी अरेबिया किंवा UAE यांच्यासोबत तर अगदीच आपले चांगले संबंध आहेत. व जवळपास 1 कोटी भारतीय आज आखाती देशांमध्ये किंवा या देशांमध्ये 1 कोटी भारतीय राहतात. त्यामुळे सगळ्यात जास्त फटका कोणाला बसलेला आहे, तर भारत सरकारला नक्कीच बसलेला आहे. व पहा 1 कोटी लोकांना आपण डायरेक्टली आखाती देशांमधून बाहेर वापस आणू शकत नाही. व जर त्यांना वापस आणलंच तर पहा इथे बेरोजगारीच्या समस्या नक्कीच उद्भव होतील. मग यासाठी पहा आज घडीला भारत सरकारने स्टँड घेणं गरजेचं आहे. ओके, त्याबद्दल आपण थोडंसं पुढे जर गेल्यानंतर बोलूयात. पण मला सांगायचं काय होतं की अमेरिकेने आजपर्यंत कोणाकोणावरती आक्रमण केलं, तर ही लिस्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला जाणार नाही. पण मला थोडंसं बॅकग्राऊंड लक्षात आणून द्यायचं आहे. तर आशियामध्ये एवढ्या कंट्रीजवरती त्यांनी पहा आक्रमण केलेलं आहे किंवा हस्तक्षेप केलेला आहे. ओके, एकदा क्लीन करून घेतो. त्यानंतर मिडल ईस्टबद्दल बोलूयात आता आपण. मिडल ईस्ट, व याला मिडल ईस्ट का बोलतात, तर पहा अगदीच हे वेस्टर्न कन्सेप्ट आहे. त्यांना ईस्ट म्हटल्यानंतर आता हा आपली पृथ्वी आहे पहा, ही पृथ्वी थोडंसं समजून घ्या किंवा ह्या जगाचा नकाशा आहे. व जगाच्या नकाशामध्ये इथं आहे अमेरिका, इथं आहे युरोप, अशा पद्धतीने पहा. व युरोपच्या इथंच आहे अगदी हा आहे किंवा आखाती देश आहेत, तिथं गल्फ कंट्रीज आहेत बरोबर. मग अमेरिकेला जर तुम्ही पाहिलात तर हे काय आहे, ईस्टर्न प्रदेश आहे ना, इकडं पूर्व दिशा आहे बरोबर. व इकडं कोणती असते, नॉर्थ दिशा, उत्तर दिशा, व ही पूर्व दिशा आहे. मग अगदीच हे कोणासाठी पूर्व दिशा आहे, अमेरिकेसाठी पूर्व दिशा आहे, यामुळे याला मिडल ईस्ट म्हणतात. आपल्यासाठी हे पश्चिम आहे. ओके, त्यामुळे पहा आजच्या छत्रपती संभाजीनगरचं एडिशनमधील पहिली हेडलाईन काय आहे, तर पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम. तुम्हाला समजलं, भारत देशाच्या नजरेतून हे पश्चिम आशिया आहे, परंतु अमेरिकेच्या नजरेतून हे मिडल ईस्ट आहे. त्यामुळे मी पण मिडल ईस्ट म्हणत असतो. परंतु जर तुम्ही उत्तर लिहत असाल, म्हणजे मेन्सची उत्तर जर लिहत असाल, तर तुम्ही पश्चिम आशिया हा जर शब्द वापरलात ना, तर नक्की सच्चे भारतीय किंवा म्हणजे जे काय म्हणू शकता आपलं एक्झामिनर जो आहे ना त्याच्यावरती चांगलं इम्प्रेशन तिथं पडू शकेल. त्यामुळे प्लीज थोडंसं शब्द वापरत पण असताना थोडंसं तुम्ही हे करू शकता, ब्रेन स्टॉर्मिंग नक्की करू शकता. तर पश्चिम आशिया हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, पश्चिम आशिया किंवा मिडल ईस्ट. ओके, अमेरिकेकडून जर पाहिलात तर ते मिडल ईस्ट. मग मिडल ईस्टमध्ये किंवा पश्चिम आशियामध्ये सर्वात पहिल्यांदा अमेरिकेने काय म्हणू शकता की हस्तक्षेप कधी केला, तर आत्ताच मी म्हटलं ना, त्यांचं लोकशाही शासन उलथून टाकण्यासाठी 1953मध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा पपेट रूलर इराणमध्ये बसवलेला होता. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अगदीच पहा सिरिया. आता मॅपिंगमध्ये कुठं आहे सिरिया, एकच मिनिट द्या, कुठे पाहिलात तुम्ही, हे पहा इथं सिरिया, लेबनन. ओके, हा जो सिरिया आहे, आता यामध्ये अगदीच तुम्ही म्हणजे अगदीच थोडंसंच आपण लहान होतो म्हणा त्या दरम्यान, पण तुम्ही लक्षात घ्या 2011चा हा इश्यू आहे.
2011मध्ये तिथे गृहयुद्ध चालू झालं, बरोबर. मग गृहयुद्ध चालू झाल्यानंतर सिरियामध्ये जे सरकार होतं, हंगामी जे सरकार होतं तत्कालीन असर यांचं, ओके, त्या सरकारला पाठिंबा कोणी कोणी दिला पहा, इराणने दिला व वरून अगदीच रशियाने पाठिंबा दिला. मग हे ज्यावेळेस अमेरिकेला समजलं ना, अमेरिकेने म्हटलं नाही मग मी पण या युद्धामध्ये उतरतो, असं म्हणत त्यांनी पहा डायरेक्टली सिरियामध्ये या दोघांच्या, इराण आणि रशिया त्यासोबतच आयसिस, ओके, यांच्या विरोधात त्यांनी उतरले होते. अमेरिकेने पण या युद्धामध्ये सिरियामध्ये त्यांनी उतरलं होतं व हे युद्ध आता संपलेलं आहे का पहा, जवळपास 14 वर्ष हे युद्ध चाललं व डिसेंबर 2024मध्ये ह्या युद्धाची सांगता झालेली आहे व तिथे जे सरकार होतं असं यांचं ते आता बरखास्त झालेलं आहे, ओके, व आता ते नव्याने सरकार वगैरे होईल. परंतु अगदी आपल्याला ही घडामोडी माहिती असणं गरजेचं आहे. सिरियामध्ये पण काय झालं होतं, अमेरिकेने हस्तक्षेप केला का, यस हस्तक्षेप केला आहे व तिथे कोण कोण, इराण आणि रशिया. यामुळेच पहा आता इराणच्या विरोधात त्यांनी का भूमिका घेत आहेत त्याचं नेमकं कारणच हे आहेत पहा. व अगदी खामेनी यांना हे माहिती होतं की आज ना उद्या माझ्यावर हे सर्व काही येणार आहे, त्यामुळे अगदी आजच्या लोकसत्तांनी पण ते लिहिलेलं आहे चांगलं, त्याबद्दल आपण चर्चा करूयातच. पण थोडंसं हे मिडल ईस्टबद्दल पण तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल की अमेरिकेने कुठं हस्तक्षेप केलेला आहे का. त्याच्यानंतर आता येतं लॅटिन अमेरिका. तर लॅटिन अमेरिका म्हटल्यानंतर कोणतंच, तर अगदीच पहा साऊथ अमेरिका हा खंड, ओके. नॉर्थ अमेरिका खंडामध्ये USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा देश आहे, पण त्या खंडातील अगदी साऊथ अमेरिका हा जो खंड आहे ना, या खंडाबद्दल आपल्याला आता चर्चा करायची आहे. लॅटिन अमेरिकामध्ये क्युबा, ओके, क्युबामध्ये पहा 1961. आता जेव्हा जेव्हा याचं रेफरन्स येईल ना त्यावेळेस आपण याबद्दल चर्चा करूयात. त्यानंतर चिली, ओके, हे सगळ्याच देशांची नावं तुम्ही प्लीज एकदा पाठ करून ठेवा. 1973 मॅपिंग करून ठेवा, म्हणजे अमेरिकेने कुठे कुठे हस्तक्षेप केला हे आपल्यासाठी गरजेचं नाही, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या निमित्ताने सांगतोय मी, किंवा एक जनरल नॉलेज या पद्धतीने पण तुम्ही याला घेऊ शकता. पण अगदीच पहा जिओ पॉलिटिक्स म्हणजे मॅपिंगसाठी UPSC प्रिलिमच्या मॅपिंगसाठी प्लीज हे देश कुठं कुठं आहेत हे एकदा लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर पहा पनामा कालवा, यावर्षी पण डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेले होते, म्हणजे सत्तेत आल्यास म्हटले होते की पनामा कालवा पण आमचाच आहे म्हणून, ओके. व ही 1989चा आहे लॅटिन अमेरिका हा संघर्ष. त्याच्यानंतर पहा युरोप, ओके, युरोपमध्ये पहा तुम्ही युगोस्लाविया 1999मध्ये यावेळेस त्यांनी हस्तक्षेप केलं होतं. मग आता पहा एवढे हस्तक्षेप अमेरिकेने केलेला आहे. आता मी ही एवढी लिस्ट वगैरे का सांगितली, किंवा तुमचं पेपर आहे तरी देखील मी हे सर्व जी लिस्ट आहे एवढी सांगण्याचं नेमकं कारणच हे आहे की डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस सत्तेत येणार होते 2024मध्ये ज्यावेळेस इलेक्शनचं कॅम्पेन चालू होतं त्यावेळेस त्यांनी म्हटलं की नाही, हे जे अमेरिका करत आहे ना, कुठेही विनाकारण दुसऱ्या देशांमध्ये आपण जे हस्तक्षेप करत आहोत ते मी आल्यानंतर बंद करेन व मी मेक अमेरिका ग्रेट अगेन, म्हणजे आत्मनिर्भर अमेरिका बनवणार आहे, दुसऱ्या देशांचा आपला गरज नाही, अशा पद्धतीने त्यांनी या धर्तीवर ही निवडणूक लढवलेली होती, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पाहिलात ना की अगदीच भरपूर देशांमध्ये त्यांनी हस्तक्षेप केलेला आहे सत्तांतरणसाठी व प्रत्येक देशामध्ये हेच की आम्हाला लोकशाही तिथं प्रस्थापित करायची आहे. आता हे सर्व नावं घेण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण पहा, अगदी तुमचा टाईम वेस्ट तिथं झालेला नाही आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री शिकता किंवा इंटरनॅशनल रिलेशन शिकता ना त्यावेळेस तुम्ही अमेरिकेवर भरोसा ठेवू शकत नाही हे तुम्हाला इथून नक्की समजून येईल, ओके. कारण आजपर्यंत त्यांनी अमेरिकेने तसंच केलेलं आहे, ओके. व मी याच्यापूर्वी पण पहा रशियासोबत थोडंसं ट्रस्ट मी नक्कीच डेव्हलप करत असतो किंवा वेळोवेळी मी त्याबद्दल बोलत असतो, रशियाबद्दल आपला चांगला असतो वगैरे, परंतु अमेरिकेला तसं मी का म्हणत नाही, कारण त्यांचा हा इतिहास राहिलेला आहे, ओके. व त्या देशाला स्वतःचा इतिहास नाही आहे, म्हणजे ते ब्रिटनपासून पहा जे काय म्हणू शकता जे क्रिमिनल्स वगैरे होते त्या अगदीच त्या कॉलनीमध्ये त्यांना पाठवण्यात आलं होतं व तिथून ते देशाची निर्मिती झालेली आहे, ओके. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये हे सर्व काही खूप इंटरेस्टिंग आहे, जर शक्य झालं किंवा तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही हे शिकू शकता. पण पहा सरळ सेवेचे विद्यार्थी त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं नसतं, ओके. मग अगदीच पहा UPSC आणि MPSCमध्ये ठराव का गरजेचा आहे, तर यासाठी. आणि इंटरेस्टिंग काय आहे हे, तर यासाठीच की तुम्हाला अगदी तुमच्या जे दिमागाची चक्षु खुलणार आहेत ना ती याच कारणानिमित्त खुलणार आहेत की अगदी आपल्या आजूबाजूचे जे जग आहे ते आपल्याला नक्कीच समजून येतं. थोडासा वेळ घेतला पण वापस या. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की आपण विनाकारण युद्धांमध्ये घुसत आहोत, ओके. मग आपल्याला विनाकारण युद्धामध्ये पडायचं नाही आहे या नजरेतूनच त्यांनी काय यावर्षीची निवडणूक लढवली होती. परंतु तुम्हाला माहिती असेल निवडणूक लढवल्यानंतर आता अगदीच त्यांनी लॅटिन अमेरिकेमध्ये आता व्हेनेझुएला यामध्ये पण त्यांनी त्यांचे राष्ट्राध्यक्षांना उचलून मायदेशी घेऊन आले, बरोबर आहे. मग आता तिथं व्हेनेझुएला त्यामध्ये एक ॲड झालेला कंट्री आहे, त्याच्यानंतर इराण एक, ओके. तर ह्या प्रकरणांमध्ये त्यांनी अशा पद्धतीने थोडंसं हस्तक्षेप केला. डन. आय होप हा अमेरिकेचा तुम्हाला प्लॅन समजलेला असेल किंवा त्यांचं थोडंसं गुंतवणूक समजली असेल, ओके. व हे कॅपिटलिस्ट कंट्री असल्यामुळे याचे थोडेसे परिणाम आहेत. डन. तर आता वापस आपल्या आर्टिकलकडे येऊयात. म्हणजे बेसिकली मला सांगायचं काय होतं, तर अमेरिकेने यामधून काय मिळवलं,
ओके, तर पहा कुठे गेला आर्टिकल. हां, तर पहा लेखकांचं पण हेच म्हणणं आहे की ह्या सर्व युद्धांमुळे वगैरे अमेरिकेने काय मिळवलं. तर अगदीच पहा, आता सध्याला नामुष्की अमेरिकेचीच झालेली आहे तिथं बेसिकली. कारण अमेरिकेला वाटलं होतं, किंवा अगदीच तुम्ही जर इराणचा इतिहास पाहिला असाल, किंवा अगदी पहा 1-2 महिन्यापूर्वीचीच न्यूज आहे, इराणचं जे करन्सी आहे रुबल, हे खूप वाढलेलं होतं. म्हणजे अगदीच पहा काय म्हणू शकता, तिथं प्रोटेस्ट पण चालू होते. पहिल्यांदा 5 जणांचा तिथं निधन झाला होता. मग 5 जणांचं निधनमध्ये पहा 50 जणांच्या निधनपर्यंत कशा पद्धतीने गेलं हे कोणालाच समजलं नाही. मग त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं पण होतं की बाबा हे जे चालू आहे ते तुम्ही बंद करा. ओके, व अगदीच पहा तिथे अँटी इन्कम्बन्सी ऑलरेडी झालेली होती. इराणचं जे खामेनी आहेत त्यांच्या विरोधात ते सर्व गेलेलेच होते. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी डायरेक्टली पहा जवळपास 180 म्हणजे प्रायमरी स्कूलवरती तिथं हल्ला चढवला व जवळपास 180 मुलींचा तिथं निधन झालं. या कारणानिमित्त पहा जी अँटी इन्कम्बन्सी होती अमेरिकेच्या इराणच्या जे खोमेनी होते यांच्या विरोधात, ती सर्व त्यांनी परत एकदा धुळकावून लावली. व परत आता पहा इराणची जी जनता आहे ती परत एकदा इराणचं जे रिजिम आहे त्यांच्याच सहमतीने झालेली आहे, किंवा त्यांच्याकडूनच गेलेली आहे ती परत. त्यामुळे पहा जे USA ला वाटलं होतं की बाबा असा होईल, ते तसं बिलकुल झालेलं नाही आहे. डन, हा एक तिथं प्रमुख मुद्दा आहे. त्याच्यानंतर अगदीच पहा आता सध्याला होत आहे काय, तर अगदी जे ऑइलची प्राइसेस आहे ते पूर्वी $65 65 बॅरल डॉलरवर होतं ना, ते आता 80पर्यंत गेलेले आहेत. व अगदीच पहा जर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जर इराणने बंद केलं तर ते $100 पण जाऊ शकतात. मग हे आपल्यासाठी खूप घातक आहे, किंवा ग्लोबल सप्लाय चेन जी आहे ती इंटरप्ट केली जाईल मग इथून. ओके, व अगदी पहा फक्त हे भारत देशासाठी नाही तर युरोपियन युनियनसाठी पण हे थोडंसं धोकादायकच आहे. आता युरोपियन युनियनसाठी धोकादायक का, तर त्यांना पण इथूनच तेल जातं ना. ओके, म्हणजे जे LNG आहे, नॅचरल गॅस जे आहे ते पण अगदीच गल्फ कंट्रीजमधूनच जातं. मग या सगळ्या कारणांचा जर तुम्ही अभ्यास केला तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे त्यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन हे जे त्यांचं भाषण होतं, किंवा त्यांचं जे इलेक्शन कॅम्पेन होतं त्याच्या विरोधात हे सध्याला काम करत आहेत. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे पहा अमेरिकेने या इतिहासामधून जे काही शिकलं नाही तेच त्यांनी परत इथं चूक करत आहेत की काय, असं इथं बेसिकली चर्चा केली जात आहे. कारण आत्ता मी जी युद्धांची नावं सांगितली किंवा अमेरिकेचे जे हस्तक्षेप सांगितला त्यामध्ये पहिल्यांदा तर येतं व्हिएतनाममध्ये खूप मार पडलेली आहे पहा अमेरिकेला. ओके, तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीचे प्लीज क्लास करा, त्यामध्ये तुम्हाला समजून येईल की अमेरिकेच्या काय काय चुका आहेत. बरोबर, मग पहा व्हिएतनाममध्ये त्यांनी 20 वर्ष तिथे थांबले पण त्यांना साध्य काहीच झालं नाही. किंवा जसं की अफगाणिस्तान 20 वर्ष त्यांनी थांबले, परत तालिबानच सत्तेमध्ये आला व परत पाकिस्तानच्याच तो जीवावर उठून बसलेला आहे व पाकिस्तानलाच तो मार देत आहे. मग हे सर्व करून त्यांनी मिळवलं काय? अगदी तसंच झालेलं आहे इराणमध्ये पण. इराणमध्ये ते आले धुडकत म्हणजे अगदीच मीच शहाणा या पद्धतीने आले, तिथे थांबले. पण आता प्रश्न असाच आहे पहा की तुम्ही येऊन काय केलात. ओके, कारण तुम्हाला वाटत होतं की इथं सत्ता चेंज वगैरे होतील किंवा अगदी इराणी जी जनता आहे ती आपला देव माणूस वगैरे मानेल, परंतु तसं होत आहे का? तर बिलकुल नाही. व खामेनी यांना तेच पाहिजे होतं पहा, कारण नैसर्गिक मरणापेक्षा शहीद मरण हे अधिक जगतो. ओके, म्हणजे अगदी शहीद झालेला व्यक्तीला तो पुजलं वगैरे जाईल त्याला की बाबा हा व्यक्ती आपल्या देशासाठी वगैरे तिथं मेलेला आहे म्हणून. व अगदी त्यांचं जवळपास 86 वर्ष झालेलं होतं. म्हणजे ते अगदीच पहा त्यांचं काय म्हणू शकता लवकरच निधन तर होणारच होतं. परंतु अमेरिकेने हल्ला करून नेमकं साध्य काय केलं हाच तिथं बेसिकली प्रश्नचिन्ह आहे. व इस्रायल म्हणतं ना न्यूक्लिअर वेपन, पण अगदीच न्यूक्लिअर वेपनसाठी पण जरी तुम्ही म्हटलात तर हे योग्य आहे का? कारण याच्यापूर्वी तुम्ही IAEA ही जी संस्था आहे ना त्यांनी म्हटलं आहे की न्यूक्लिअर वेपन्स तिथं काही हेच नाही आहे, म्हणजे त्यावरती अमेरिकेने हल्ला चढवला नाही. ते अगदी त्यांनी स्वतः एक्सेप्ट केलेलं आहे. मग नेमकं अमेरिका ह्या युद्धामध्ये पडली कशाला हाच तिथं बेसिकली प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यानंतर येतं आजचा अतिशय महत्त्वाचा आर्टिकल, यात भारत नेमका कुठे आहे. समर विवेक म्हणजे ज्येष्ठ संरक्षण तज्ज्ञ प्रवीण साहनी सरांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे व अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे. पहा यावर्षी आत्ताच आपण काय पाहिलं पहा, रायसिना हिल्स किंवा रायसिना डायलॉग सध्याला पार पडत आहे. बरोबर, मग हे यामध्ये काय म्हटलेलं आहे रायसिना डायलॉगमध्ये आपण की बाबा आपण कशा संदर्भात भूमिका घेणार आहोत, तर जिओ पॉलिटिक्स आणि जिओ इकॉनॉमिक्ससाठी. बरोबर आहे, हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. व भूराजकीय आपण हा डायलॉग वगैरे चर्चा करत आहोत, पण खरंच याचं रिलिव्हन्स सध्याला राहिलेला आहे का? का रिलिव्हन्स राहिलं नाही? तर पहा आपण कोणता स्टँडच घेत नाही आहे, हा एक प्रमुख प्रश्न. त्याच्यानंतर पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदीच पहा 26 ते 27 फेब्रुवारी दरम्यान किंवा आय थिंक 25-26 या दरम्यान इस्रायलच्या
इस्रायलच्या दौऱ्यावर होते. इस्रायलच्या पार्लिमेंटला त्यांनी संबोधन केले. ओके, व पार्लिमेंटला संबोधन केल्यानंतर अगदीच ज्यावेळेस भारतात आले, दुसऱ्या दिवशी भारतात आल्यानंतर अगदीच लगेच समजलं की इस्रायलने त्यांच्यावरती हल्ला केला इराणवरती. मग यावरून आपला प्रश्न असा पडतो की भारत पंतप्रधानांना हे माहिती होतं का, किंवा भारत देशाला जी पॉलिसी आहे त्याला हे माहिती आहे का? मग अगदीच हे तर बिलकुल माहिती नाही आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्ही जर ही इस्रायलच्या न्यूजपेपरच्या नुसार जर पाहिलात, किंवा न्यूजपेपरची जर हेडलाईन तिथं जर फॉलोअप केला तुम्ही, आता हे मी सर्वस्वी प्रवीण साहनी सरांचं विश्लेषण करत आहे. त्यांनी म्हटलं की इस्रायलचं जे न्यूजपेपर वगैरे होतं त्यामध्ये अगदी तशाच पद्धतीने बातम्या आहेत की पंतप्रधानांना पाहिजे होतं, त्यामुळे आम्ही पुरस्कार वगैरे त्यांना दिलेला आहे. त्याच्यानंतर अगदीच जर तुम्ही पाहिलात तर त्यांचं जे संभाषण आहे तिथे कौतुक वगैरे झाले ते मान्य आहे, पण जे पुण्याच्या डील्स झालेले आहेत ते आपण अगदीच जवळपास 16 डील्स अशा पद्धतीने झालेले आहेत, पण ते पण काही मोठा ग्रेट वगैरे डील तिथं बेसिकली झालेला नाही आहेत. ओके, मग अगदी तातडीचा दौरा हा गरजेचा होता का इस्रायलसाठी? तर तो अगदीच त्याचं रिलिव्हन्स तर आपल्याला काही सांगता येत नाही, किंवा गरजेचं नाही असंच तिथं बेसिकली फुल स्टॉप येतं. त्याच्यानंतर अगदी भारत सरकारने अमेरिका किंवा अगदी इराण किंवा इस्रायल यांच्या विरोधात वगैरे तर तसं स्टँड घेतलेलं आहे का? तर बिलकुल नाही. त्याच्यानंतर पॅलेस्टाईनबद्दल भारत सरकारने याच्यापूर्वी स्टँड घेतला आहे, 2 नेशन्स थेरीला आपण सपोर्ट केलेला आहे, पण भारत सरकार आता सध्याला कोणाबद्दलही काहीच बोलत नाही आहे. त्यामुळे आपण आपली जी फॉरेन पॉलिसी आहे ना ती नेमकं कुठं आहे हाच तिथं बेसिकली प्रश्न आहे. त्यामुळे अगदी उद्या चालून आपण म्हणजे कोणी आपल्यावर विश्वासार्हता तिथं ठेवूच शकणार नाही की बाबा भारत हा स्टँड घेईल म्हणून, कारण अगदी आपलं म्हणजे कुठेच नाही राहिलो आपण. ओके, अशा पद्धतीची सध्याला सिच्युएशन आहे. कारण आता अगदीच जर तुम्हाला माहीत असेल तर किंवा एकच मिनिटा, ब्रिक्स, यावर्षी ब्रिक्सचं आयोजन भारत सरकार करणार आहे. डन. मग ब्रिक्स किंवा अगदीच याच्यापूर्वी म्हटल्यासारखं भारत हा स्वतःला काय म्हणत असतो की ग्लोबल साऊथचा लीडर आहे. बरोबर आहे. ग्लोबल साऊथचा लीडर जर असेल, हे जे नेशन पाहिला तुम्ही, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. आता अगदी रशियाला जर सोडलात तर तुम्ही बाकीचे जे राष्ट्र आहेत ते अगदीच साऊथ पोलमध्ये येतात. म्हणजे अगदी तसं म्हणायचं नाही आहे डायरेक्टली साऊथ पोल, परंतु जे नॉर्थ कंट्रीज आहेत ना ते थोडंसं स्वतःला महासत्ता म्हणतात. जसं युरोपियन युनियन आहे आणि अमेरिका आहे, बरोबर, ते स्वतः महासत्ता तिथं झालेले आहेत, या निमित्ताने आहे बेसिकली हे. बरोबर, ते किंवा रशिया आपण नॉर्थ पोलमध्ये आहे, ते अगदीच ओके आहेत त्यांनी. पण आता विषुववृत्ताच्या आपण पण जरी नॉर्थमध्ये असू तरी पण विकसनशील आहोत आपण. ओके, यामुळे आपण काय म्हणतो की जे नॉर्थमध्ये ते विकसित झाले आहेत व आपण साऊथमध्ये सध्याला आहोत, या कारणाने तर आम्ही विकसनशील आहोत. मग चायना पण यामध्येच आहे, आपल्यासोबतच आहे. बरोबर. मग ब्राझील आहे, रशियाला सोडलं तर इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे सगळे ग्लोबल साऊथचे पार्ट आहेत. बरोबर. मग ह्या पार्टमध्ये आपण सध्याला त्यांचा नेता मानतो. बरोबर आहे, मी नेता आहे. डन, मान्य आहे तुम्ही नेता आहात, परंतु अगदीच तुम्ही अमेरिकेच्या विरोधात मग जाणं गरजेचं होतं, कारण तुम्ही नेता आहात. बरोबर आहे. व ब्रिक्सचं तुम्ही आयोजन करणार आहात, ते कशासाठी आहे? व ब्रिक्स समितीची स्थापनाच त्यासाठी आहे की अमेरिकेची हेजमनी आपल्याला ठेवायची नाही आहे. ओके, मल्टीपोलर वर्ल्ड आपल्याला तयार करायचं आहे, युनिपोलर आपल्यासाठी धोका आहे. यासाठी आपण काय केलं, ब्रिक्समध्ये आपण सहभाग नोंदवलेला आहे. आणि आपण अगदीच अमेरिकेची जी हेजमनी आहे त्याला डिफाईन करायचं आहे आपल्याला, यासाठी आपण ब्रिक्समध्ये सहभागी आहोत. पण ज्यावेळेस युद्ध चालू आहे त्यावेळेस आपण एक कंडेम तरी नक्की करू शकतो की बाबा हे चुकीचं झालेलं आहे, म्हणजे अगदी हे ह्युमॅनिटेरियन बेसिसवरून हे योग्य नाही झालं. ओके, अमेरिकेला तसा दुसऱ्या देशाच्या सॉव्हरेनिटीचा तिथं हस्तक्षेप करता येणार नाही, हे आपण नक्कीच तिथं म्हणू शकलो असतो. व न्यूक्लिअर वेपन संदर्भात म्हणतात तर न्यूक्लिअर वेपनचं तसं नाहीच ना, किंवा भारत सरकार संबंधित न्यूक्लिअर वेपनची जर स्ट्रॅटेजी तुम्ही पाहिला तर 2005मध्ये आपल्याजवळ ट्रीटी झालेली आहे. अन्यथा आपण पण याच्या विरोधात अमेरिकेला तशा पद्धतीने लाल अंक दाखवतच होतो ना. मग प्रश्न तोच पडत आहे की आपल्यासोबत आता फॉरेन पॉलिसी जी आहे ती आपण तोडत चाललेलो आहोत, हाच इथं बेसिकली एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर यावर्षी ब्रिक्सचं आयोजन केलं, यामध्ये तुम्हाला माहिती असेल ब्राझील, लुला म्हणजे त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचं नुकतंच भारत सरकारचा दौरा झाला. त्यांनी भारत देशामध्ये आल्यानंतर किंवा याच्यापूर्वी पण तुम्ही ब्राझीलचं पाहिलात तर त्यांनी पण अगदीच त्यांच्यावरती पण टॅरिफ लावण्याचं जे काम आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी भरपूर वेळेस केलेलं आहे. पण ब्राझीलचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी कधीही डायरेक्टली अमेरिकेसोबत वगैरे कॉन्टॅक्ट न करता किंवा त्यांनी मला तुम्ही म्हणजे फेवर वगैरे करा असं त्यांनी कधीच म्हटलेलं नाहीत. त्यांनी जे आहे ते सहन करत राहिलेले आहेत. म्हणजे अगदी ब्रिक्स या परिषदेमध्ये असल्यानंतर आपण अगदी अमेरिकेच्या विरोधात लढत आहोत हे आपलं मान्य आहे ना, मग आपण अगदी अमेरिकेच्या विरोधात स्टँड घेणं गरजेचं आहे. असं
प्रवीण सहानी सरांचं म्हणणं आहे. हा एक विशेष मुद्दा. त्याच्यानंतर पहा, लगेच दुसरीकडे आपल्या देशामध्ये यावर्षी क्वाडचं आयोजन आहे व क्वाडचं जर आयोजन झालं तर डोनाल्ड ट्रम्प हे भारतात येणार आहेत. ओके, यावर्षी आहे भारत सरकार क्वाडचं आयोजन करणार आहे व डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत, अशा चर्चा आहेत. पण आता पाहूयात काय ते सत्य होईल की नाही वगैरे. पण क्वाडचं जर आयोजन झालं व डोनाल्ड ट्रम्प जर भारत देशामध्ये आले तर ब्रिक्सचं रिलिव्हन्स आपण तिथं पुसत आहोत. ओके, त्यामुळे पहा, भारत सरकारला स्वतःची बाजू राहिली नाही अशाच पद्धतीने इथं सध्याला इश्यू चालू झालेला आहे. व याचं प्रमुख उदाहरण जर म्हटलं तुम्ही, ज्यावेळेस इराणने आक्रमण केलं व अन्य जे एम्बसी वगैरे आहेत त्यांनी फोन करून सांगितलं, पहा की आम्ही या लोकांवरती आक्रमण करत आहोत व तुमचं जर काही तिथं इश्यू वगैरे असेल तर असं म्हणून त्यांचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांनी डायरेक्टली कॉल केला होता. पाकिस्तानच्या मंत्र्यांना पण त्यांनी कॉल केला, कारण सौदी अरेबियासोबत त्यांची टीटी आहे, बरोबर. पण भारत सरकारच्या कोणालाही त्यांनी कॉल केला नाही, इराणच्या मंत्र्यांनी. का केला नाही? कारण त्यांना माहिती आहे की भारताचा स्टँडच इथं बिलकुल क्लिअर नाही आहे. मग आपल्याच देशाचे फॉरेन मिनिस्टरनी कॉल केला त्यांना व त्यांनी म्हटलं की आम्हाला चिंता वगैरे आहे. पहा, चिंता तर नक्कीच आहे, परंतु आपला स्टँड कुठं आहे हेच इथं नेमकं प्रश्नचिन्ह आहे. किंवा महात्मा गांधी आपले राष्ट्रपिता आहेत व शांतीदूत या नजरेतून तरी आपण तिथं स्टँड घेणं बंधनकारक होतं तिथं. कारण ब्रिक्स परिषदेकडे जर आपण पाहिलं तर एकीकडे सगळे देश, उरलेले जे सर्व देश आहेत, फक्त इथे इंडिया जर सोडला तुम्ही, ब्राझील आहे, रशिया आहे, चायना आहे, साऊथ आफ्रिका आहे, हे सर्व देश अमेरिकेच्या विरोधात लढायला तयार होत आहेत आज घडीला. पण आपण कधी इकडं तर कधी इकडं, यामध्ये आपण पहा आपली जी फॉरेन पॉलिसी आहे ती आपण धोकादायक सिच्युएशनमध्ये नेऊन ठेवत आहोत. व ऑपरेशन सिंधूर दरम्यान हे आपल्याला ऑपरेशन सिंधूर दरम्यान हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जे आपण अमेरिकेला एवढं जवळचा क्लोज फ्रेंड जर मानत असो तर पहा त्यांनी आपल्यासोबत काय केलं. ओके, हाच तिथं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे अगदी रीड बिटवीन द लाईन्स आहेत, मी डायरेक्टली म्हणू शकणार नाही, परंतु आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट्स क्लिअर होत आहेत. ओके, फॉरेन पॉलिसी पहा अगदी खूप महत्त्वाचा रोल करते तिथं व परीक्षेला अशाच पद्धतीचे प्रश्न येतात मेन्समध्ये. त्यामुळे थोडंसं हे जे वैचारिकता मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. आता जरी तुम्ही 2026ची मेन्स परीक्षा देणार असाल तर अगदी तुम्हाला ही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की येथूनच पहा, फॉरेन पॉलिसी एका दिवसात डायरेक्टली तुमची बनणार नाही, तर अगदीच वर्षानुवर्ष वगैरे लागतात व कुठे काय चेंजेस वगैरे झाले होते हे तर तुम्हाला माहिती असेल ना. म्हणजे एक गोष्ट पद्धतीने किंवा ही इंटरेस्ट पद्धतीने तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला 2026चं पेपर लिहित असताना काही शब्द जरी आठवले ना तर तुमच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मग आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर स्टँड कुठेतरी घेणं गरजेचं आहे. अन्यथा पहा, भारत नेमका कुठे आहे हे आपल्याला पण माहिती नाही आहे. ओके, व अगदीच पहा, तुम्हाला माहिती असेल की भारत सरकारने याच्यापूर्वी पण एक हे घेतलेलं आहे, काय म्हणू शकता, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हा प्रकल्प आपण प्लॅन केलेला आहे. पण हा प्रकल्प जरी प्लॅन केलेला असला तर याच्यापूर्वीचा एक प्रकल्प आहे नॉर्थ आणि साऊथ कॉरिडॉरचा एक प्रकल्प आहे, जो की पहा बेसिकली आहे चाबहार पोर्ट. हा आपला प्यारा भारत व इथे आहे पाकिस्तान व त्याच्या बाजूला आहे पहा इथं इराण व इथं आहे चाबहार पोर्ट. मग चाबहार पोर्ट ते अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशिया, ओके, सेंट्रल आशियन कंट्रीजला जोडणारा जो प्रकल्प आहे नॉर्थ साऊथ कॉरिडॉर, तो प्रकल्पच आपला पूर्ण झाला नाही. फक्त आपला प्रकल्प कोणता पूर्ण झाला आहे, चाबहार पोर्टचा. व नेपाळमध्ये पण तीच सिच्युएशन आहे. पहा, आपला भारत देश किंवा नेपाळ आज घडीला जास्त भारत देशाला का बोलत नाही, चायनाला का बोलतो, कारण त्यांना माहिती आहे भारत देश वायदे भरपूर चांगल्या पद्धतीने करत असतो, परंतु त्याचे ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशन येतात ना त्यावेळेस भारत सरकार मदत करू शकत नाही, हे त्यांना बिलकुल माहिती आहे. मग इंटरनॅशनली जी आपली इमेज बनत आहे ना ती खूप चुकीची आहे. म्हणजे आपण जर शब्द दिलेला आहे ना एखाद्या व्यक्तीला तर तो निभवणं गरजेचं आहे. व रामायणामध्ये पण म्हटलेलं आहे पहा आपल्याकडे की प्राण जाय पण वचन ना जाय. अगदी त्या बेसिसवर आपल्याला कदाचित चालणं गरजेचंच आहे. ओके, त्यामुळे पहा नेपाळ आज जास्त करून चायनाला बोलत आहे. त्याचं नेमकं तीच इश्यू आहे की इन्फ्रास्ट्रक्चर भारत सरकार बांधून देतो म्हणतं, परंतु ते देत नाही रस्ते वगैरे करून. चायना लगे राहतातून तिथं रस्ते निर्माण करून देऊ शकतं. मग ती पहा, नेपाळ असा कंट्री आहे त्याला स्वतःचं काही करण्याची आवश्यकता नाही, कारण दोन्ही देशांच्या मध्यमध्ये आहे तो. व अगदीच पहा, जिथं ज्याला बेनिफिट आहे तो तिकडेच जाईल ना. मग ती नेपाळची सिच्युएशन त्यामुळे झालेली आहे. व भारत देश आता अगदीच कुठे आहे नेमकं हे परत एकदा शोधणं खूप गरजेचं आहे, कारण इराण पण आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे व अगदी मिडल ईस्ट पण आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. पाहूयात फॉरेन जी पॉलिसी आहे ती आपली लवकरच हे होईल. व पहा, हे वेळोवेळी मी म्हणत आहे की एकीकडे ब्रिक्समध्ये पण आपण सहभाग आहे व एकीकडे क्वाडमध्ये पण सहभाग आहे आपला. ओके, व G20मध्ये पण सहभाग आहे. म्हणजे सगळीकडेच आपण असतो. हे कदाचित आता काळानुसार पहा फॉरेन पॉलिसी पण बदलणं गरजेचं आहे. आता अगदी जवाहरलाल नेहरू यांनी पण स्वतःला बदलून घेतले होते. रिअलिझम ज्यावेळेस समजतं, अगदी पहा पोट्टी श्रीरामुलू यांचं उपोषण चालू होतं आंध्र प्रदेशसाठी, बरोबर आहे. मग पहिल्यांदा जवाहरलाल नेहरू यांनी त्याला नकार दिला की बाबा JVP समिती पण तुम्ही पाहिला असाल पहा
पहिल्यांदा त्यांनी म्हटले की नाही, भाषाच्या अनुसार आपण काय करूयात, आपल्या देशाचं काय म्हणू शकता, आपल्या देशाला राज्यांमध्ये विभाजन करणं हे चुकीचं आहे, असं पहिल्यांदा त्यांचा स्टँड होता. परंतु ज्यावेळेस रियालिटी त्यांना समजली ना, त्यावेळेस त्यांनी पण यस म्हटलेच ना त्याला. मग इथं पण तेच सिच्युएशन आहे पहा, रियालिटीमध्ये आपल्याला पण येणं खूप गरजेचं आहे व चेंज किंवा बदलाव जरुरी आहे. निसर्गाचा नियमच असतो बदलाव. पण अगदी प्रश्न हाच आहे की आपण नेमकं साध्य काय केलं इथं. इस्रायलची व्हिजिट झाली किंवा हे सर्व काही झालं, त्यानंतर आपल्याकडे राहिलं आहे काय? ओके, हाच एक थोडासा प्रश्न आहे. त्याच्यानंतर वेळोवेळी आपण इराण आणि भारत संबंध किंवा अगदीच पहा इस्रायल याबद्दल थोडंसं चर्चा करत राहणार आहोत व हे नक्कीच येत जाणार आहेत आता. जसं की आणखीन एक म्हटल्यानंतर पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा इश्यू काय आहे याबद्दल पण मला एक लेक्चर घ्यावं लागणार आहे, कारण थोडं थोडं करूनच हे तुम्हाला समजून जाईल. एकाच दिवशी हे सर्व काही लक्षात पण येणार नाही. ओके, आपण आता इथे थांबूयात. त्यानंतर ह्या PDF मध्ये मी हे सर्व योजना दिल्या आहेत पहा, मेळघाटातील कुपोषणाचा कलंक मिटणार कधी. तर ह्या ज्या योजना आहेत ना, ह्या प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. ओके, PDF मध्ये आपल्या इथे योजनांची यादी दिलेली आहे. ओके, तर हे घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर मार्च 2 रोजी पिंक सहेली स्मार्ट कार्ड योजना लॉन्च करण्यात आली आहे, दिल्ली गव्हर्नमेंटची आहे ही. तर हा पॉईंट तुम्ही 3 मार्च रोजीची ही न्यूजपेपर हेडलाईन, त्यामुळे लक्षात ठेवा. पिंक सहेली स्मार्ट कार्ड योजना कोणत्या राज्याची आहे? नवी दिल्ली. हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला, त्यासाठी एवढं लक्षात ठेवा तुम्ही. डन. बाकी या योजनेमध्ये जास्त काही नाही आहे. तर अगदीच महिलांना एक स्मार्ट कार्ड दिलं जाणार आहे व जेणेकरून त्यांनी प्रवासासाठी दिल्लीमध्ये प्रवास त्या मोफत करू शकतील, एवढंच आहे त्यामध्ये. डन. आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.